नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महामेट्रो मुंबईमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 20,160 रुपये ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट करायची नाही किंवा परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/7/2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्ज तुमचे काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्ज तुमच्या या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे जनरल मॅनेजर प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आहे। 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। ओपनमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। मॅक्सिमम वयमर्यादा तुम्हाला 53 वर्षापर्यंतच्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आणि मास्टर इन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंगमध्ये आणि टाउन किंवा सिटी अर्बनमध्ये किंवा प्लॅनिंगमध्ये किंवा रिजनल प्लॅनिंगमध्ये किंवा समतुल्य शिक्षणाकरता तुमची असेल डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे जनरल मॅनेजर बिल्डिंग आणि मेंटेनन्ससाठी 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। मॅक्झिमम वयमर्यादा 53 वर्षाच्या ठिकाणी आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा मास्टर इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये कन्सल्टन्सीमध्ये किंवा एमटेक इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल किंवा समतुल्य डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे जनरल मॅनेजर डिझाईनसाठी 1,20,000 ते 2,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी ओपनमधून या ठिकाणी आहे। 53 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ME झालेलं असेल किंवा MTech झालेलं असेल स्ट्रक्चर डायनॅमिक्समध्ये किंवा सॉईल मेकॅनिक्समध्ये किंवा सॉईल डायनॅमिक्समध्ये किंवा रॉक मेकॅनिक्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर ऑपरेशन्स आणि ऑपरेशन्स सेफ्टीसाठी 80,000 ते 2,20,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। दोन वॅकन्सी ओपनमधून या ठिकाणी आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। बॅचलर्स डिग्री तुमची झालेली असेल इलेक्ट्रिकल्समध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये किंवा बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल PCMमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी जनरल मॅनेजर आर्किटेक्टेडमध्ये 80,000 ते 2,20,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। ओपनमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल आर्किटेक्चरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर टाउन प्लॅनिंगसाठी 70,000 ते 2,00,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। OBC कॅटेगरीतून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री असेल तुमच्याकडे आर्किटेक्चरमध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा प्लॅनिंगमध्ये किंवा समतुल्य डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे आर्किटेक्ट या पदासाठी 70,000 ते 2,00,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। ओपन कॅटेगरीतून एक वॅकन्सी आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल आर्किटेक्चरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डेप्युटी टाउन प्लॅनर या पदासाठी 60,000 ते 1,80,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। ओपन कॅटेगरीतून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन दिलं जाईल। फुल टाईम डिग्री असेल आर्किटेक्चरमध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा प्लॅनिंगमध्ये किंवा समतुल्य शिक्षणाकरता असेल 3 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल संबंधित विषयामध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे मॅनेजर IT साठी 60,000 ते 1,80,000 रुपये वेतन दिलं जाईल। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम तुमचं BE झालेलं असेल IT किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये किंवा MCA तुमचं झालेलं असेल किंवा समतुल्य डिग्री असेल 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल।
त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे मॅनेजर ऑपरेशनसाठी 60,000 ते 1,80,000 रुपये वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीतून आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। डिग्री तुमची झालेली असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 6 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे डेप्युटी इंजिनियर सिव्हिलसाठी 50,000 रुपये ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 2 वॅकन्सी ओपन कॅटेगरीतून आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर IT साठी 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा ठिकाणी आहे। फुल टाईम BE झालेलं असेल IT किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट इंजिनियर या पदासाठी 40,000 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 2 वॅकन्सी ठिकाणी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 7 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर मॅनेजर HR साठी 40,000 ते 1,40,000 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी ओपनमधून आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिन आहे। 2 वर्षापर्यंतचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री असेल PMIR किंवा IRPM किंवा LSM किंवा MSW किंवा HRM मध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सुपरवायझर मटेरियल मॅनेजमेंटसाठी 40,320 रुपये ते 77,540 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 2 वॅकन्सी आहे। ओपनसाठी 1 आणि OBCसाठी 1 अशा 2 वॅकन्सी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल सिव्हिलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा ENTCमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 6 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर असिस्टंट ग्रेड 1 ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 35,280 ते 67,920 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। ओपन कॅटेगरीतून 3 वॅकन्सी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री तुमची असेल कुठल्याही डिसिप्लिन आहे तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 4 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर 2 साठी 35,280 ते 67,920 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी OBC कॅटेगरीतून आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम BE झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर 2 साठी सिव्हिलसाठीची वॅकन्सी आहे। 35,280 ते 67,920 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 4 वॅकन्सी आहेत। ओपनसाठी 2 EWS साठी 1 OBCसाठी 1 अशा वॅकन्सीज आहेत। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर 2 साठी 35,280 ते 67,920 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 3 वॅकन्सी आहे। ओपनसाठी 2 आणि OBCसाठी 1 अशा वॅकन्सी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षापर्यंतचा अनुभव लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट या पदासाठी 34,020 रुपये 64,310 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम BE झालेलं असेल IT किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये किंवा फुल टाईम बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स किंवा ॲप्लिकेशनमध्ये किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर असिस्टंट IT साठी 20,160 रुपये ते 35,640 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। ओपन कॅटेगरीतून 1 वॅकन्सी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम किंवा पार्ट टाईम किंवा करस्पॉन्डन्स ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 1 वर्षाचा डिप्लोमा तुमचा किंवा सर्टिफिकेशन कोर्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेला असणं आवश्यक आहे।
4 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे ज्युनियर असिस्टंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी 20,160 रुपये ते 35,640 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे, ओपनसाठी 1 आणि ओबीसीसाठी 1 अशा वॅकन्सी आहे। 35 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे। फुल टाईम ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, कुठल्याही डिसिप्लिन सोबत MSc झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। अर्ज जे आहे तुम्ही 21 मे 2025 पासून सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 जून 2025 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज जे आहे तुम्हाला सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर HR मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड MMRCL लाईन नंबर 3 ट्रान्सिट स्टॉपिट ई ब्लॉक बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा ईस्ट मुंबई या ठिकाणी पाठवायचे आहेत। अर्ज करण्याच्या अगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।